हा जनतेला न्यायदान देण्यासाठी आम्ही तत्पर ठरलो. न्यायाच्या ठिकाणी अन्याय, धर्माच्या ठिकाणी अधर्म आम्ही आमच्या जीवनात कधीही केला नाही. आणि म्हणूनच या माझ्या कौंडण्यपूर नगरीतील माझी सारी जनता आमच्या नावाचा उदो करते. प्रत्येकाच्या मुखातून आमच्या नावाचा जय जयकार होतोय. आणि का होऊ नये, कारण राजकर्ता राजा शशांकर झटलाय तो जनतेच्या हितासाठी. माझ्या प्रजेच्या सुखातच आम्ही आमचं सुख मानिलं. कारण कुणीतरी म्हटलंय, ज्या राजा की प्रजा सुखी तो राजा सुखी. आणि म्हणूनच आमच्या जनतेवर जर का कुठलं संकट आलं असेल तर ते संकट निवारण करण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. आणि म्हणूनच माझी लाख जनता अति आनंदाच्या डोलत्या डोलाऱ्यात डोलते. कशा कुणालाही कशाची कमतरता नाही. प्रत्येकाच्या नशिबी सुख समाधान आहे. भगवंता, याच्या मागचा करता करविता तू आहे. आम्ही फक्त निमित्त आहोत. आमच्या कळू लागल्या दिवसापासून तेव्हा एक निष्ठेने आम्ही तुझी भक्ती केली. तुझी भक्ती केल्याशिवाय अन्नाचा कणवा पाण्याचा थेंब कधी आम्ही ग्रहण केला नाही. एवढाच कशाला, तेव्हा तुझा आशीर्वाद घेतल्याशिवाय या आमच्या राजप्रासादाला कधीही आम्ही सुरुवात केली नाही. आणि या आमच्या नित्य नियमात कधी खंड पडायला नको. म्हणूनच देवा, तुझा आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी असू द्या. आमच्या मुखातून मधुर स्वराच्या निघणाऱ्या लहरी तेव्हा तुमच्या चरणापर्यंत पोहोचू द्या. चरणापर्यंत पोहोचू द्या. आता येलो भेणी बरा नव्हता. दोन दिवस दुकान चालू आता येते. वहिनी घालून गेलो बायको घालून गेलो. पांढऱ्या झालं बाई गाडी रिपोर्ट केला. उद्या आपण औषध चालू करतो. कॉलेज काय वाढला आणि पांढरे पेशी कमी आली. बाई मला बी काय जड झाला, आयटा झाला, डॉक्टर झाला होता. बघला आता रिपोर्ट काढला, असा झाला. उद्या अजून गोळ्या औषध चालू करतो. लोक येईल ना, नाही नाही म्हणतात. लोक येईल आजूबाजू काय नाही ना. हा त्याच्यामुळे येते रे चालू आहे. देऊ आता पिंगू येईल आता. वाडीचो स्वरूप तो स्वरूप हजार आहे मा SK मल्टी टॅलेंटेड बस आमच्या मनाला झालं. बोलता बोलता बराच विलंब झाला. गुप्त हेराकडून संदेश मिळाला. आमच्या राज्याच्या ठिकाणी कुणीतरी ब्रह्म राक्षसाने म्हणे थैमान घातलंय. माझ्या जनतेचं जनजीवन विस्कळीत केलंय. स्वतःच्या उदराचा उदरनिर्वाह करण्यासाठी जो मनुष्य प्राणी मिळेल त्याला ठार मारू आपल्या हुकेचं शांतवन करतोय.
माझ्या जनतेवर आलेलं हे संकट वेळी दुरापास्त करण्यासाठी यावेळी राज दरबारात मराठ्याच्या ठिकाणी मला रक्षाने लागले माझ्या भुकेचं मी शांतपण केलेलं आहे मला सांग या राज्यावर पुन्हा प्रवेश करण्यासाठी माझ्या राज्याच्या ठिकाणी थैमान घालणारा कोण आहे तो ब्रह्मराक्षस म्हणतात मला हे ब्रह्मराक्षस धन्यवाद देतोय तुला त्या ब्रह्मराक्षसाच्या शोधार्थ आमची पावलं या अरण्याच्या ठिकाणी पडली अशा समर्थ ब्रह्मराक्षस आज आमच्या नगराच्या समोर आहे ब्रह्मराक्षस माझ्या जनतेनं काय असं तुझा अपराध केलाय जेणेकरून त्यांना नाम छाडण्यासाठी तू तत्पर होतोय मी माझ्या मुख्याचा शांतवर करतोय हाताच्या उदराचा उदरनिर्वाह करण्यासाठी हाताची भुकेचा शांतवन करण्यासाठी या माझ्या जनतेला तू छळतोय नव्हे तर तुझा भक्ष म्हणून ब्रह्मराक्षस आता तू गुन्हा केलाय तो गुन्हा अक्षम्य आहे गुन्ह्याचं शासन म्हणून यावेळी तुझा शेवट हा अटळ आहे गुन्ह्याचा सेवन करणार आहे व्यक्ती मला समजले नाही आणि असा गुन्ह्याचा भेद झाला नाही या ब्रह्मराक्षसाचा सेवन करणार आतापर्यंत तुझ्या जीवनात कित्येक जण आले असतील पण ज्या वेळी माझ्या जनतेवर घाला घालण्यासाठी माझ्या जनतेच्या रक्षणासाठी राजचा राजा शशांक यावेळी तुझ्या समोर उभा आहे कोणत्या प्रकारे प्रतिकार करू या ब्रह्मराक्षसाला ठार मारतोय प्रत्यक्षात मला मारायचं आहा गर्वाने वागू नको रे गर्वाने वागू नको रे गर्वाने वागू नको रे भल्या माणसा गर्वाने वागू नको रे भल्या माणसा पूर्ण दिवस येईल कसा नाही भरवसा पूर्ण दिवस येईल कसा नाही भरवसा पूर्ण दिवस येईल कसा नाही भरवसा आहा 3.5 हात जागा तुझी हक्काची 3.5 हात जागा तुझी हक्काची धन दौलत ही तुझी आहे धन दौलत ही तुझी आहे पूर्ण दिवस येईल कसा नाही भरवसा वारे ब्रह्मराक्षस पराक्रमाच्या वल्गना करून यावेळी शेवटी मरणाला मुकला असू दे माझ्या जनतेवर आलेला संकट यावेळी आम्ही दुरापास्त केलंय आणि हीच आनंदाची बातमी महाराणीला कथन करावी त्याच्यासाठी महाराणीचा आन मिलो सजना सजना आन मिलो सजना सजना आन मिलो